क्या कहूँ, आँखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया। ओ क्या कहूँ, आँखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया। अब सांसें चले ना चले क्या फिकर, तू चले साथ तो खूबसूरत सफर। तेरी राहों में मेरा जहां के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा। मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ। कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ। जो पहले कुछ कम था दीवाना, मैं आज ज्यादा हुआ। रहने को मिल गया तेरे दिल का शहर, है यहाँ धूप भी जैसे ठंडी लहर। वक्त ऐसे हुआ मेहरबान, के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा। मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। रूह नाल बनिया मैं तेरी यारियां, जन्म लई पाइया मैं तां साझेदारियां। रूह नाल बनिया मैं तेरी यारियां, जन्म लई पाइया मैं तां साझेदारियां। होना नहीं मैं तेरे तो जुदा, हुण होना नहीं मैं तेरे तो जुदा। के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा। मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा। मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। मामा आणि मामींना सोबत पिक्चर पाहायला आवडते बॉबी. मामा बरोबर आहे की नाही? मामाचा आवाज नाही येत आहे असं मामींचं म्हणणं आहे. आपल्याला आठवतात म्हणून हा एक प्रश्न. हाताची घडी आणि तोंडावर बोट, हाताची घडी आणि तोंडावर बोट कुणाकडे आहे? इथे 200ची नोट. ज्यांच्याकडे असेल त्यांनी इथे पहिले यायचं आहे आणि आम्हाला काढून दाखवायची आहे. बरं, आमचा विश्वास नाही. सर्वात आधी आलेली आहे नोट. नोट आधी आली. हॅलो, समीरचं मामा आहे. मी गौरव पत्तेवार, समीरचा मामा आहे. 100% मॅच. सोनू आणि जावाई आहे एकांना 100% मॅच. कोणी घातली आहे इथे सोनाटा कंपनीची वॉच? नाही. टायटन. दुसरं ऑप्शन या. येणार नाही पण पार्लेजीला जास्त डिमांड येत आहे. काही हरकत नाही. आमच्या मामींचा जो झुंबा गार्डनचा ग्रुप आहे तो सदैव ऍक्टिव्ह, नाही का सुनीता वहिनी? हा, तर त्यांचं बिलकुल असं सगळं ठरलं म्हणजे आमचा गणपती वार्डचा ग्रुप, नाही का अमिता ताई? चला पहा, अशाच आमच्या मामीच्या ऍक्टिव्ह मैत्रिणी
ना लक्षात घेऊन बनवलेला हा एक प्रश्न. मामींच्या सर्व मैत्रिणींनी मेहंदीला एकत्र येण्याचा उचलला विडा. मामींच्या सर्व मैत्रिणींनी मेहंदीला एकत्र येण्याचा उचलला विडा. कुणी घातला आहे इथे आपल्या केसांचा जुडा. ठुमक ठुमक जब हिटे पायल घुंघरू बजने तेरे खुटमा. ठुमक ठुमक जब हिट छे तू पहाड़ी बजुमा. छम छमा पायल घुंघरू बजने तेरे खुटमा. लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा. लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा. चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. छान छान, खूप छान. आता नाव विचारायची आवश्यकता आहे का? नाही ना. बरं बरं, सर्वांची अशी इच्छा आहे की इथे मामीने उखाणा घ्यावा. एक घ्या, एक घ्या. बरं, काही हरकत नाही. आता पुन्हा एक हिंमतवाला प्रश्न. त्याच्यासाठी हिंमत पाहिजे. चला, कार्यक्रमाला जाताना मामा म्हणते मामींना सुंदरशी साडी नेस. कार्यक्रमाला जाताना मामा म्हणते मामींना सुंदरशी साडी नेस. कुणाचे आहे इथे सर्वात जास्त पांढरे केस? कबूल करा बिलकुल. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हात तुझ्या हाताने माग भरून दे. सुखा दुःखा बृहस्पती तेव्हा सामान नातू आहे. राज काहीच नाही, वयोवर टोपण नाव असेल तर टोपण नाव किंवा या ना, या या दादा गाणं. शांतनू. शांतनू. पहा बरं, आपल्याला त्यानिमित्ताने त्याचं लहानपणीचं नाव माहीत झालं. नाव सांगा आणि नातं सांगा. मी सोनाली धनंजय गुंडावा, समीरची मावशी. यांचा विश्वास नाही बरं का. बघू या पॉकेटमध्ये काय आहे असं त्यांना वाटलं. काहीतरी बरं, काय करणार तुम्ही? काय विचार केला त्या पैशांचा? काहीच नाही, काहीतरी गिफ्ट देऊन देईन त्याला. चला, खूप चांगला. सर्वात आधी मी जाईल. सोनू म्हणते जावयांना की समीरच्या लग्नाला सर्वात आधी मी जाईल. कुणाजवळ आहे ते जिओ सिम नसलेला मोबाईल? त्यांनी त्यांच्या सुंदर हास्यासाठी क्लोजअप. अशा प्रकारे आपण इथे प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम इथे संपवत आहोत. पण पुढे परत आपले काही गेम्स वगैरे आहे जे होणार आहे. आज सजे आए वे सारा शहर. आज हो गई आवे रब दी महर. हाय सजे आए वे सारा शहर. आज हो गई आवे रब दी महर. अखियां चो डिगदे अंजू खुशियां दे. तेरी बन जाना अज तू सजना वे. अखियां चो डिगदे अंजू खुशियां दे. तेरी बन जाना अज तू सजना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे. सारे आने नचना सारे आने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे. सारे आने नचना सारे आने गाना यांचे 2 मुलं नाही घेत होतं.
किंवा आताही घेतात. बरोबर आहे. पहा बरं, म्हणजे दुसरा प्रश्न, राग कोणाला लवकर येतो? याच्यामध्ये पण दिसत आहे. पहा बरं, तर मामांचं असं म्हणणं आहे की पण जर कधी झालं तर माफी कोण मागते आधी? नाही, मग कोण मागते? मामी मागते असं वाटत असेल तर ते पाऊच वरती करा. त्याच्याबद्दल थोडी शंका आहे आम्हाला. बरं, पाहू, काही हरकत नाही. खर्च कोण जास्त करते? कपल्स, लक्ष ठेवा, संसार असा असावा उरलेल्या दोघांमध्ये. वरती करा ना मग पेन. अरे खरेदी करायला यांचं काही खरं नाही. ते बिलकुल एकमेकांवर येऊ देत नाहीये. हा, नियोजन, प्लॅनिंग जास्त छान कोण करते दोघांमध्ये असं वाटते? छान, म्हणजे घरचं प्लॅनिंग असं असेल त्यांचं म्हणणं की घरचं प्लॅनिंग ती करते, बाहेरचं प्लॅनिंग जे काही आहे ते मामा करतात. छान. खायचे पदार्थ म्हणजे फूडी जास्त कोण आहे? कोणाला जास्त आवडते? मामाला खायला आवडते आणि मामीनं त्यांना करून खाऊ जास्त कोणाला आवडते? मामींना. छान छान छान. दोघांमध्ये शांत कोण आहे? तुम्ही आहे असं तुमचं म्हणणं आहे. अच्छा. आणि मामीचं याच्यावर काहीच म्हणणं नाही आहे. म्हणजे विचार करायला लावणारा प्रश्न आहे. काही हरकत नाही. पुढचे अजून भरपूर वर्ष आहेत आपल्याकडे. महत्वाचे असते. पैसा जास्त कुणाजवळ असते? मामांचं असं म्हणणं आहे की मामींजवळ, मामाजवळ असते. बरं, दोघांनाही ठेवायचं नसेल तर आमच्याकडे देऊन द्या. वी आर रेडी. दोघांमध्ये फिट कोण आहे? दोघेही नाही. तरी दोघांमध्ये जास्त कोण आहे असं वाटते? मामा आहे असं मामांचं म्हणणं आहे. आता शेवटचा प्रश्न, एकमेकावर कुणाचं प्रेम जास्त आहे? 33 वर्षाचा संसार आहे, बिना प्रेमाने थोडी ना चालतो. अच्छा, याच्यामध्ये पण पहा, आता यांचं म्हणणं आहे की यांचं आहे आणि यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांनी किती छान दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा यशस्वी संसार केला. इतके छान मुलं घडवले आहे. चला, जोरदार टाळ्यांनी या दोघांचं स्वागत. आणि इथेच आपण हा खेळ इथे एक्झाम टायमिंगला 1 मिनिट समजलं ना? आहे भवर्ण भजन. अरे बाबा, माझी बायको भजन करते. माझी बायको भजन करते रोज. पण कोणतं ते नका विचारू. एकच. माझी बायको बाकीच्यांची तारीफ चांगली करते, पण भाजी चांगली केली तर दुसऱ्याला पण देते. आणखी काही? अच्छा, अर्धा मिनिटात जेवढे माझी बायको मिसेस. आता आपण थोडंसं मॉडर्न झालं त्या हिशोबाने बोलूया. तर भरीत करताना खूप आवडीने भरीत करते माझी मिसेस. माझा नवरा माझ्या मिस्टरांना संगीतची खूप आवड आहे. तुम्हाला असं म्हणायचं असेल ते म्हणा, जे म्हणायचं आहे ते. आज पूर्ण चान्स आहे. माझे मिस्टर भाजी छान करते. स्वयंपाक. माझे मिस्टर स्वयंपाक छान करते. सरळ आहे असं वगैरे काही म्हणायचं आहे का? शब्द आठवत नाही.
अच्छा, माझी बायको दररोज मला ताटात वाढते. त्याच्यानंतर माझी बायको तीन झाले. भाजीत जास्त तेल टाक, त्याच्यामुळे बॉडी वाढत आहे. हां, माझ्या बायकोला तलावाकडे फिरायला आवडते. टाइम आउट. हॅलो, मला ख अक्षर आलंय. माझ्या नवऱ्याला खायला आवडते, माझ्या नवऱ्याला खेळायला आवडते, माझा नवरा क्रिकेट खूप छान खेळतो, खमंग पदार्थ खूप आवडते, खसखसाची भाजी पण खूप आवडीने खाते.